नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कौठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. तर आज आपण शिकणार आहोत न्यू टॉपिक, ऑरा म्हणजे काय. ओके. तर ऑरा म्हणजे काय हे आज आपण शिकणार आहोत बघा. ऑरा म्हणजेच आभा मंडळ. जसं आपण आपल्या घराच्या प्रोटेक्शनसाठी एक कुंपण घालतो, बरोबर, की त्या घराला प्रोटेक्शन राहावं, त्यासाठी आपण कुंपण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या प्रोटेक्शनासाठी आपल्या शरीराच्या प्रोटेक्शनासाठी एक ऑरा असतो. तो ऑरा म्हणजे काय, तो कसा अनुभवायचा, हे आज तुम्ही शिकणार आहात. ओके. तर तुम्ही पेन आणि वही घेऊन बसला असालच. पेन आणि वही घेऊन बसायचं आहे. हम्म. आता मी तुम्हाला माझी एक पीपीटी शेअर करते. ह्युमन ऑरा कसा दिसतो हे तुम्ही बघू शकता. ओके. हे बघा, हा झाला ह्युमन ओरा. ओके. ही सात चक्र आहे. हे रूट चक्र आहे, स्वादिष्टान चक्र आहे, सोलार प्लेक्सस चक्र म्हणजे मणिपूर चक्र, हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. हे झाले सात चक्र आपली. आणि हे बघा, हा जो व्हाईट कलरची जी शील्ड दिसते, हा आपला ऑरा आहे. आता हा अनुभवायचा कसा, तर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण एखाद्या वेळी डोळे मिटून असतो किंवा झोपलेले असतो, आणि जर एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूने गेली, तर तुम्हाला जाणवतं जाणवतं की नाही. जर तुमचे डोळे बंद असतील किंवा तुमचं लक्ष नसेल आणि एखादी व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूने गेली, तर तुम्हाला जाणवतो का. ती तुम्ही एका जागेवर स्थिर असता तरी देखील काही अंतरावरून गेलेली व्यक्ती तुम्ही जाणू शकता. याचाच अर्थ काय आहे, तर तुमचा ऑरा तिथपर्यंत असतो आणि त्या व्यक्तीच्या ऑऱ्याशी तुमचा ऑरा कनेक्ट होतो. मग हा ऑरा क्लीन्स करणं गरजेचं आहे. कारण आपण दिवसभरात आपल्या फॅमिली मेंबर्स असतील किंवा आपण बाहेर कुठे फिरायला जातो, मार्केटमध्ये जातो, लग्न समारंभामध्ये जातो, तर दिवसभरात आपण अनेक लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. मग अशा वेळी काय करायचं. असं कोणी अनुभवलंय का की लग्न समारंभातून आल्यानंतर तुम्हाला भरपूर पेनिंग होतंय किंवा तुम्हाला त्रास होतोय, डोकं दुखतंय. असं कधी कोणी अनुभवला का, किंवा गर्दीच्या ठिकाणाहून तुम्ही आलात की तुम्हाला त्रास होतोय, असं थकल्यासारखं वाटतं, अस्वस्थ वाटतं, असं तुम्हाला कधी जाणवलं का. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या ओरामध्ये कनेक्ट होता, तर ती व्यक्ती जर नकारात्मक असेल, त्या व्यक्तीमध्ये जर निगेटिव्ह विचार असतील, निगेटिव्ह शक्ती असेल, तर ती तुमच्या ऑराशी कनेक्ट होते. आणि याचा साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, अस्वस्थ वाटतं. आणि तेव्हा जेव्हा आपण अंघोळ करतो, तेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटतं. जेव्हा तुम्ही तुमची बॉडी क्लीन्स करता, तेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटतं, बरोबर. कारण बरोबर. त्यावेळी काय होतं की आपल्या ऑराचा, आपल्या बॉडीचा त्या निगेटिव्ह व्यक्तीच्या ऑराशी असलेले जे काय कनेक्शन आहे, ते कनेक्शन रिमूव्ह होत असतं. ओके. तर बघा, जर आपण आपला ऑरा स्ट्रॉंग करायचा असेल ना, तर तुम्ही ऑरा तुमचा स्ट्रॉंग करू शकता. त्यासाठी काही टेक्निक आहेत, त्या टेक्निक देखील आपण शिकणार आहोत. जसं बघा की तुम्ही लेवल 1 ला रेकी शिकल्यानंतर 10% शक्ती जे आहे, या ऊर्जांचा वापर करून तुम्ही तुमचा ऑरा प्रोटेक्ट करू शकता. लेवल 2ला तुम्ही 40%, आणि लेवल 3 म्हणजेच मास्टर लेवलला तुम्ही जाल तेव्हा तुम्ही 100% तुमच्या ऑराचं प्रोटेक्शन तुम्ही करू शकता. ओके. आता हे ऑरासाठी काही लेअर आहेत बघा ऑराचे. हा ह्युमन ओरा आहे जो तुम्ही आता
फोटोज मध्ये बघत आहात. आपण दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात येत असतो, हे देखील तुम्हाला मी आता सांगितलंय. आता आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. बघा की दोन व्यक्तींचा ऑरा कसा एक्सचेंज होतो किंवा कसा एकमेकांशी कनेक्ट होतो आणि त्याचा काय तुमच्यावर इफेक्ट होतो. तर थोडासा ज्यांच्याकडे आता पार्टनर आहेत प्रॅक्टिकल करू शकतात, तर थोडासा तुम्ही कॅमेरा असा आडवा ठेवायचा आहे आणि जसं जसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या जातील त्याप्रमाणे तुम्ही ते प्रॅक्टिकल करायचं आहे. ये लवकर. मोबाईल आडवा ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही व्यक्ती दिसल्या पाहिजेत. थोड्या अंतरावर राहायचं आहे. दोन्ही टेन्शन व्यक्ती दिसल्या पाहिजे. काय करू नकोस. हॅलो. हा बोला मॅडम. हे बघा आले. ओके. बरोबर. हं. मोबाईल थोडासा लांब ठेवा. बघा दुसऱ्या एका ह्या योगिता जसं करते त्याप्रमाणे थोडासा लांब ठेवायचं आहे तुम्हाला. हं. हं. ह्या दोघी जणी जशा उभ्या राहिल्यात तशा उभ्या राहा मॅडम. कुठे दोघी दिसत ह्या नाहीये. दोघी जणी जशा उभ्या राहिल्यात ना तसं दिसत नाही. तसं उभे राहा, थोडंसं अंतर ठेवून. पण आम्हाला दिसत नाहीये मॅडम. कुठे पिन दिसत मध्ये नाहीये. घेतलंय त्यांना. योगिता देसाई म्हणून आहे बघा. दिसत आहे. तुम्हाला दिसत नाही. नाहीये का? थोडस असं स्क्रोल करा. ही जी मोबाईलची स्क्रीन आहे ना ती हा अशी स्क्रोल करा, मग त्या दिसतील. हा दिसल्या. ओके. थोडस अंतर ठेवा मॅडम. जरा जरा लांब जा मॅडम. तुम्ही मागे जा. तुम्ही जा थोडस. फक्त मॅडम तुम्ही मागे जा. ओके. आता जी व्यक्ती प्रॅक्टिकल करणार आहे म्हणजे मॅडम आणि योगिता, त्यांनी दोघांनी फक्त हँड रब करायचे आणि त्या दोघी त्या पार्टनर आहेत त्यांनी फक्त हात असे ठेवायचे आपल्या छातीकडे. ओके. दोघींनी पण रब केल्यानंतर हळूहळू त्या व्यक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करा. टच करायचं नाहीये दोन्ही हात. हळूहळू जायचंय. समोरच्या व्यक्तीने डोळे बंद करून शांत थांबायचे आहे आणि तुम्ही हळू असं रफ करा जोराने आणि असं धरून हळू 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 पुढे जा. हं. इकडे बघायची गरज नाही. पुढे बघा तुम्ही. टच करायचं नाहीये. काय जाणवतंय? एवढं टच करायची गरज नाही. मॅडम मागे जा. मुंगे आल्यासारखं झालं. हा पूर्ण मागे जा. अजून मागे जा. आधी मागे जावा. अजून जावा. अजून थोडं मागे जा. हा. आता हँड रब करा आणि हळूहळू तिने डोळे बंद ठेवायचे आणि तुम्ही हळूहळू जा तिच्याकडे. असे हात दोन्ही असे करून, तिने जसे हात ठेवले तसे करून जायचं. हा हा. काय जाणवत आहे? असं अट्रॅक्ट झाल्यासारखं, चिंगमासारखं, मॅग्नेट सारखं जाणवतंय का तुम्हाला? थोडंसं. मॅग्नेट सारखं जाणवतंय ना? दोन राऊंड. राऊंड राऊंड फिरतय किंवा थंड गरम अशी एनर्जी जाणवते तुम्हाला? नाही आलं. तेवढं काय नाही आलं. ओके. पण मॅग्नेट सारखं वाटतंय राईट? हा. हा. म्हणजेच काय आहे की बघा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येतो तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीच्या ऑराशी तुम्ही कनेक्ट होता, हे तुम्हाला कन्फर्म झालं. तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः बघितला राईट. आता त्या व्यक्तीने डोळे बंद करून शांत उभं राहायचंय. तुम्ही नमस्कार करायचा. पहिले स्वतःचे आभार, आई वडिलांचे आभार, देवाचे आभार मानायचे. दोन्ही हात रब करायचे आणि बघा असे हात धरायचे त्या दोघींच्या पण डोक्याच्या वर. असं असं असं. म्हणजे तुम्ही आशीर्वाद कसा देतात. हा. आणि थोडस जवळ जाऊन
टच करायचं नाही, थोडस जवळ जाऊन हळू, अगदी हळू तिच्या पायाच्या ह्याच्यापर्यंत हळूहळू खाली जायचं. हळू हळू हळू. तुम्हाला काहीतरी फील होतंय का बघा, जडत्व वाटतंय का बघा, काही निगेटिव्ह, हात असा जड झालाय किंवा कुठेतरी असं अडकल्यासारखं वाटतंय का? हम्म. हा. हळूहळू खाली जायचंय. पूर्ण शरीर जड झाल्यासारखं होतं. कुठे जड वाटलं तुम्हाला? पूर्ण शरीर जड झाल्यासारखं होतं. मग तिला तिला विचारा की तिला असं अंग दुखतंय का किंवा असं काय. नाही. तुमचा अनुभव काय योगिता? हात जड झाल्यासारखं वाटला. आवाज येत नाही, जरा पुढे. हात जड झाल्यासारखे वाटले. मग तिच्या हाताला पेनिंग आहे का? ह्या लेवल आल्यावर हात जड झाल्यासारखं वाटला. पण तिला पेनिंग आहे का? हाताच्या इथे तिला पेनिंग आहे का? हो आहे, बॅक पेन आहे. बघितलात, जर एखाद्या व्यक्तीला पेनिंग होत असेल तर तुम्हाला तिथे जाणवणार आहे. मॅडम एकदा पुन्हा करून बघा, रब करून हळू, अगदी हळू तुम्ही फील करा, त्या मागून नाही समोरच. त्या कशा करतायत बघा, हळूवार. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना देखील तुम्ही हे प्रॅक्टिकल करू शकता की जर त्याचं खरंच दुखत असेल अंग वगैरे किंवा अजून कुठचे अवयव दुखत असतील तर हळूवार तुम्ही जेव्हा असं खाली याल ना, तेव्हा ज्या एरियाला, ज्या पार्टला त्याला दुखत असेल, पेनिंग होत असेल, तर तिथे तुम्हाला तुमच्या हाताला जडत्व जाणवेल किंवा एखादी एक वेगळी एनर्जी, जसं का हातातून गरम उष्णता म्हणजे गरम बाहेर पडते किंवा राऊंड राऊंड एनर्जी, थंड एनर्जी असं जाणवेल तुम्हाला. ते पायाच्या इथे जड वाटतं. कुठे जड वाटलं? पायाच्या इथे. तिला विचारा पायाच्या इथे पाय वगैरे दुखतायत का, थोडस पेनिंग. होय, पाय वगैरे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला, आपण डॉक्टर जरी नसलो तरी देखील त्या व्यक्तीला जर पेनिंग होत असेल किंवा असं नाही की फक्त पाय, आतील अवयव देखील, म्हणजे तुमचं पोट दुखत असेल, इंटेस्टाईनचा काही प्रॉब्लेम असेल, किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, तरी देखील फक्त ऑरा स्कॅनिंगने तुम्ही चेक करू शकता. ओके. ऑरा स्कॅनिंगचं मशीन आपल्याकडे नेक्स्ट मंथ मध्ये येणार. मग आपण तुमचे जे काही आता स्टुडंट आहेत त्याचं प्रत्येक जे 7 चक्रामधील जर काही निगेटिव्हिटी असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आपण फ्रीमध्ये तुम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये चेक करून देईन मी. आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये ते मशीन. ऑरा स्कॅनिंगचं मशीन आपल्याकडे नेक्स्ट मंथ मध्ये येईल. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही विदाऊट डॉक्टर, आता कसं वाटतंय तुम्हाला, डॉक्टर झाल्यासारखं वाटतंय की नाही? डॉक्टरांना टेथस्कोप वापरावा लागतो, तुम्ही विदाऊट टेथस्कोप त्या व्यक्तीमध्ये कुठे पेन होतंय हे तुम्हाला जाणवलं, कसं वाटतं? तुम्ही आता फक्त लेवल 1 ला आहात मॅडम. जेव्हा तुम्ही ओके. लेवल 2 आणि मास्टर लेवल कम्प्लीट व्हाल तेव्हा तिला जाऊ दे. पुन्हा तिला एकदा जाऊ दे. सांगते की जगाच्या पाठीवर कुठेही कुठच्याही पेशंटला तुम्ही हिलिंग देऊन त्या व्यक्तीला तुम्ही बरं करू शकता. ओके. ओके. तिला जाऊ दे का? हो हो, जाऊ दे. हा बघ. तर हे आहे ऑराचं प्रॅक्टिकल. तुम्ही बघा, तुम्ही पेन आणलं असाल आणि वही, तर त्या पेनवर एक डॉट काढायचं आहे. ओके. एक डॉट काढा असा डार्क, आणि त्या डॉटच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्या काय डॉटचा देखील ऑरा दिसेल. ते योगा. तुम्ही तुमच्या नोटबुकवर पेनने डॉट काढायचं आहे आणि काढलेल्या डॉटवर बघायचंय तुम्हाला आजूबाजूला. हे बघा, असं तुम्ही डॉट काढायचं आहे. हा डॉट आहे, त्या डॉटच्या बाजूला बघा की एक व्हाईट कलरचं वलय दिसतंय तुम्हाला.
राईट? दिसतंय का? कोणाकोणाला दिसलं? व्हाईट कलरचं वलय त्या डॉटच्या बाजूला दिसतंय का? दिसलं? ओके, तर हे आहे तुमचं त्या डॉटचं ऑरा. त्याचप्रमाणे तुम्ही असं पेन त्या नोटबुकवर ठेवून बघा, त्या पेनचं देखील तुम्हाला ऑरा दिसेल. पेन जर तुम्ही ठेवला तर त्या पेनचा देखील तुम्हाला ऑरा दिसेल. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंचा ऑरा बघू शकता. ओके, हे बघा, हे झालं वनस्पतींमधील ऑरा. हे पान आहे, एक झाडाची फांदी आहे, त्यांचे देखील ऑरा जे आहे ते तुम्ही बघू शकता. प्राण्यांचे देखील ऑरा तुम्ही बघू शकता. म्हणजेच जे काही सजीव निर्जीव सर्व गोष्टींचा तुम्ही ऑरा बघू शकता. आता तुमचं ऑरा माहीत असणं का गरजेचं आहे, आणि आपण ऑरा म्हणजे काय किंवा ऑरा का शिकलं पाहिजे? कारण तुम्हाला याआधी मी सांगितलंय की आपण दिवसभरात अशा भरपूर लोकांच्या संपर्कात येत असतो. कधी कधी तुम्ही अनुभवलं असेल की एखादी व्यक्ती तुमच्या घरी येते आणि ती व्यक्ती निघून गेल्यावर घराचं वातावरण एवढं खराब होतं की तुम्हाला फक्त निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये दिसते. एवढा स्ट्रॉंग इफेक्ट त्या नकारात्मक ऊर्जांचा त्या व्यक्तीच्या ऑरामधून तुमच्या घरावर पसरतो. ओके, तर अशा वेळी काय करावं? ऑरा क्लीन्स ठेवण्यासाठी ऑरा क्लीन कसा करावा? तर त्यासाठी एक तर तुम्ही खड्या मिठाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये खडं मीठ टाकून तुम्ही अंघोळ करू शकता. याने तुमचा ऑरा क्लीन्स होतो. तुम्ही रेग्युलर बेसिसला मेडिटेशन केलात तर तुमचं ऑरा स्ट्रॉंग होतो. ओके, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही घरात फरशी पुसत असाल अशा वेळी तुम्ही खडं मीठ टाकून जर फरशी पुसला तरी देखील तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे रिमूव्ह होते. जर एखादी व्यक्ती तुमच्या घरात आल्यानंतर येऊन गेल्यानंतर जर नकारात्मक ऊर्जा येते असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये धूप घालू शकता. ओके, हो. धूप घातल्याने देखील तुमच्या घरात प्रसन्न वातावरण राहतं. घराचा देखील ऑरा जो आहे तो अगदी प्रसन्न होऊन जातो. ओके, असं सजीव निर्जीव प्रत्येक वस्तूंबद्दलचा तुम्ही ऑरा बघू शकता. तर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा ऑरा बघता आणि तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला समजतं की त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे, तर ते जे अवयव आहे, ज्या ऑर्गन्स रिलेटेड त्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे, तर त्यावर तुम्ही त्या व्यक्तीला क्रिस्टल सजेस्ट करू शकता. एखाद्या आजारावर क्रिस्टल देखील सजेस्ट करू शकता. कारण की प्रत्येक जे आजार आहेत त्या आजारांसाठी, त्या आजारांवर निदान करण्यासाठी रेकी सोबत तुम्ही जर क्रिस्टलचा यूज केला, कारण की रेकी तुम्हाला 100% जर रिझल्ट येत असेल आणि त्याच्यासोबत जर तुम्ही क्रिस्टल यूज केला तर तुम्हाला 200% रिझल्ट मिळतो. म्हणजेच रिझल्ट जो आहे तो रेकीचा डबल होतो जर तुम्ही याच्यासोबत क्रिस्टल यूज केले तर. ओके, तर तुम्हाला क्रिस्टलचा देखील बेसिक कोर्स लेवल सेकंड मध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर काय सांगतात? एखादा आजार झाला, असं कधी झालंय का की डॉक्टरांकडे गेलात आणि डायबिटीज ब्लड प्रेशर पूर्ण बरा झाला? असं कधी झालंय का की डायबिटीजची मेडिसिन कम्प्लिटली कमी झालीये, बंद झालीये? नाही. जर ह्या गोष्टींवर जर निदान असतं तर या असं कधीच घडलं नसतं. कारण बघा, डायबिटीस जेव्हा एका टॅबलेटने सुरुवात होते त्याची ट्रीटमेंट, तेव्हा कालांतराने तीच टॅबलेट दिवसातून दोनदा घ्यावी लागते. किंवा काही वेळा मेडिसिन जे आहेत, एक टॅबलेट जर घेत असतील तर 2 ते 3 टॅबलेटवर पेशंट जातो.
आणि त्याने देखील जर शुगर कंट्रोल नाही झाली तर काय होतं की इन्सुलिन घ्यावं लागतं. पण हा आजार कशा रिलेटेड आहे? हा आजार कशा रिलेटेड आहे? सायकोसोमॅटिक आजार म्हणून आज त्याला मानलं जात आहे. जो तुमच्या विचारांवर आणि तुमच्या राहणीमानामुळे झालेला हा आजार आहे. तुम्ही जे काय अन्न इनटेक करताय त्याच्यामुळे झालेला आजार आहे. मग यासाठी जर तुम्ही रेकी यूज करून, असे बरेच पेशंट आहेत जे रेकी आणि क्रिस्टलचे ब्रेसलेट यूज करून त्यांचा डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे जे आजार आहेत ते मेंटेन करत आहेत, मेंटेन ठेवत आहेत. त्यांचे मेडिसिन देखील बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत, त्याचे डोसेस कमी झालेले आहेत. बघा, कुठचाही आजार जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेता तेव्हा विदाऊट डॉक्टर कन्सल्टेशन तुम्हाला त्या आजाराची मेडिसिन जे आहे ते तुम्हाला स्टॉप करायची नाहीये. पण जर त्या मेडिसिन सोबत जर तुम्ही रेकी, मेडिटेशन, लाईफस्टाईलवर चेंजेस केलात, तुमचं जे फूड तुम्ही इनटेक करता त्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलात आणि त्यासोबत जर क्रिस्टल यूज केलात तर नक्कीच तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. ओके. तर ह्यावर तुम्हाला काही क्वेश्चन आहेत का? ऑरा म्हणजे काय, किंवा ऑरा का आपल्याला माहित असला पाहिजे? आपला ऑरा क्लीन्स करण्यासाठी तुम्ही स्वतः जो धूप असतो, धूप आपण घालतो तो 3 वेळा असं डोक्याकडून पायापर्यंत 3 वेळा जरी असं नेला तरी देखील तुमचा ऑरा क्लीन होतो. आणि ह्यावर सगळ्यात एक महत्वाचा हे आहे उपाय, तो म्हणजे 7 चक्र मेडिटेशन. जेव्हा तुम्ही 7 चक्र मेडिटेशन करता तेव्हा तुमचं 7ही चक्र अलाइन होतात, बॅलन्स होतात. आणि जेव्हा तुमचे 7 चक्र बॅलन्स होतात तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन निरोगी राहण्यास मदत होते. ओके. तुम्ही संपूर्ण हेल्दी बॉडी, हेल्दी आयुष्य जगता आणि त्याबरोबरच तुमचा ऑरा देखील स्ट्रॉंग होतो. कारण की जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही पॉझिटिव्हिटी मध्ये राहाल, सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये कायम येतील. आणि जर तुम्हाला एखादा आजार असेल तर काय होतं की मला डायबिटीस आहे, मला डायबिटीस आहे, मला डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे, ह्या गोष्टी तुम्ही इतर 4 लोकांना सांगतात, त्या 4 लोकांची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येते. पण तेच जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर काय होईल? सर्वात प्रथम तुम्ही आनंदी असाल. तुमचा ऑरा कसा असेल? स्ट्रॉंग असेल की नाही? कसा असेल तुमचा ऑरा जर तुम्ही हेल्दी असाल तर? तुम्ही जर हेल्दी असाल तर तुमचा ऑरा कसा असेल? स्ट्रॉंग असेल की नाही? आणि आजपासून प्रयत्न करायचा आहे की तुमचा ऑरा स्ट्रॉंग असला पाहिजे. कितीही निगेटिव्ह शक्ती असलेली, निगेटिव्ह विचार असलेली व्यक्ती तुमच्या ऑरामधून पास झाली, ऑराच्या बाजूने पास झाली तरी देखील त्या व्यक्तीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या हेल्दी, हॅपी लाईफवर पडला नाही पाहिजे. ओके. अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील ऑरा रिलेटेड तर तुम्ही विचारू शकता. आता तुम्ही ज्यांच्याजवळ तुम्ही हे प्रॅक्टिकल करू शकला नाही तर हा व्हिडिओ बघून तुम्ही हे प्रॅक्टिकल करू शकता. एक्झॅक्ट ओरा कसा बघायचा, कसा फील करायचा हे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठे पेन होत आहे, कुठचं चक्र इम्बॅलन्स आहे, हे देखील तुम्ही अनुभवू शकता. ओके. तर काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. काही क्वेश्चन आहेत का? कसं वाटलं आजचं प्रॅक्टिकल करून? की खरंच तुम्हाला वाटलं होतं का की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जस्ट स्कॅनिंग करून तुम्हाला समजेल की त्या व्यक्तीच्या शरीराच्या कुठच्या अवयवामध्ये पेनिंग होत आहे, कुठे त्या व्यक्तीला त्रास होतो, हे तुम्हाला असं अनुभवू शकाल असं तुम्हाला वाटलं होतं का? मॅडम, तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्कॅनिंग करून तुम्हाला असं समजेल की त्या व्यक्तीला कुठे पेनिंग होत आहे? एक मिनिट हा, तुम्हाला हा अनम्यूट करते.
मॅम तुम्हाला तिथे ऑप्शन आला असेल बघा, माईकच्या तिथे अनम्यूट करायला. ठीक आहे. ओके, तुम्हाला वाटलं होतं का की तुम्हाला असा अनुभव घेता येईल? असं कसं वाटेल? आज खूप म्हणजे अगदी छान वाटलं. आवाज म्हणजे येत काय तर नाही तुमचा. काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटलं. बघा, जर तुम्ही तुमच्या घरात, म्हणून मी सांगते की ऍटलिस्ट एका फॅमिलीमध्ये एक रेकी हिलर असला पाहिजे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही कुठचाही प्रॉब्लेम असेल तर बेसिक लेवलला तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. स्टमक पेन असेल, हेडेक असेल, फिवर असेल, कोल्ड असेल, तर ह्या सर्व आजारांवर तुम्ही बेसिक लेवलला हिलिंग देऊन त्या व्यक्तीला बरं करू शकता. ओके, अजून काही क्वेश्चन असतील? अजून काही क्वेश्चन आहेत कुणाचे आजच्या सिलेबस बद्दल? उद्या आपण झिबू सिम्बॉल शिकणार आहोत. ओके, तर ते झिबू सिम्बॉलचा तुमच्या लाईफ मध्ये कसा उपयोग केला पाहिजे, चांगली हेल्थ, रिलेशन, मनी अट्रॅक्शन, करिअरमध्ये ग्रोथ जर तुम्हाला हवी असेल तर रेग्युलर बेसिसमध्ये तुम्ही झिबू सिम्बॉल यूज करू शकता रेकी बरोबर. ओके, ते कसे ड्रॉ करायचे याचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रत्येक सिम्बॉलचे आपल्या ग्रुपवर सेंड करेन की ते कसे ड्रॉ करायचे. ओके, स्टेप बाय स्टेप ते तुम्ही बघून घ्या. नंतर आपण उद्या रात्री 9:30 वाजता याच टाइम मध्ये आपण बघणार आहोत की झेबू सिम्बॉल कसे ड्रॉ करायचे. आणि वुमन्स डे ला आपला शक्तिपात होणार आहे लेवल 1चा. बघा, तुमच्याकडे अजूनही शक्तिपात झालेला नाहीये, तुमचा अट्युनमेंट झाली नाहीये, तरी देखील तुम्ही एखाद्या व्यक्तीचा ऑरा स्कॅन करू शकता. एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये कुठच्या पार्टवर पेनिंग होतं हे तुम्ही अनुभवू शकता. मग जेव्हा तुम्ही शक्तिपात घ्याल तेव्हा तुमच्या ऊर्जा किती स्ट्रॉंग असतील. तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन देऊ शकता, तुमच्या घराला प्रोटेक्शन देऊ शकता, तुमच्या फॅमिली मेंबर्सला प्रोटेक्शन देऊ शकता, तुम्ही तुमच्या गाड्यांना देखील प्रोटेक्शन देऊ शकता. घर बसल्या तुम्ही तुमच्या मुलांना प्रोटेक्शन देऊ शकता. या सर्व गोष्टी शक्य आहेत या ब्रह्मांडीय ऊर्जांचा वापर केल्याने. ओके, तर आज आपण इथेच थांबू. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.